गुड मॉर्निंग, कसे आहात सगळे। तर आजचा जो व्लॉग आहे तो लास्ट व्लॉग मी एंड केला, त्याच्यानंतरचा दुसऱ्या दिवशीपासूनचा हा व्लॉग आहे। आज माझी ऑर्डर होती विरारला आणि आज बेबी शॉवरचा मेकअप करायचा होता। ही ऑर्डर माझ्यासाठी खूप स्पेशल होती कारण माझ्या एका ब्राईडचाच आज बेबी शॉवर होता आणि तिच्या मेकअपसाठी मी गेले होते। जेव्हा ब्राईड्स त्यांच्या पुन्हा पुन्हा कार्यक्रमाला मला बोलवतात तेव्हा मला समजतं की त्यांना माझं काम खरंच आवडलेलं असतं। आणि ही होती मयुरी। मयुरीचा मेकअप आम्ही कंप्लीट केला आणि त्यानंतर तिला पहिल्यांदा साऊथ इंडियन ज्वेलरी घालून फोटोज काढायचे होते, त्यामुळे आम्ही तसंच केलं। फर्स्ट तिला साऊथ इंडियन ज्वेलरी घालून तिचे फोटोज काढून घेतले आणि त्यानंतर मग तिला परत फ्लॉवर ज्वेलरीही घालून घेतली आणि हा होता मयुरीचा फायनल लुक। तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा। होपफुली मयुरीला पण आजचा आमचा लुक खूप आवडला असेल। फुल लुक कंप्लीट झाल्यानंतर मयुरीने तिचे फोटोज काढून घेतले आणि त्यानंतर आम्ही निघालो आमच्या परतीच्या प्रवासासाठी। आज विरारवरून रिटर्न जाताना मी ट्रेनचा प्रवास केला आणि तो इतका हेक्टिक झाला की त्यामुळे मी त्यानंतर काही शूट केलं नाही। डायरेक्ट नेक्स्ट डे शूट करायला घेतलं जेव्हा आम्ही बॅग पॅकिंग करत होते पुढच्या ऑर्डरला जाण्यासाठी। सो बॅग पॅक करून घेतली, घरातली कामही आवरली कारण ऑर्डरला दुपारी जायचं होतं आणि त्यानंतर तयार झालो आणि आजच्या ऑर्डरसाठी निघालो। आजची ही ऑर्डर डोंबिवलीला होती आणि 3 एक्स्ट्रा सायडर्सही रेडी करायच्या होत्या, म्हणून आज पूजाला पण सोबत घेतलं होतं। हॉलला पोचलो आणि तोपर्यंत ब्राईड आलीच होती, ती आम्हाला रूममध्ये घेऊन गेली। रूममध्ये जाताना मला आठवलं की या हॉलला मी आधीही आलेली होती। मला हे स्पेसिफिकली आठवतं कारण या हॉलच्या रूम्स एवढ्या मोठ्या मोठ्या आहेत आणि एकसाथ 3-4 रूम आहेत। फायनली आतमध्ये सगळं सामान ठेवून घेतलं आणि मग मुलींना सेटअप करायला लावलं। सेटअप लावून झाल्यानंतर लगेचच ब्राईडला रेडी करायला घेतलं। ही आजची आमची ब्राईड होती अंकिता। तर अंकिताने मला सांगितलं होतं की तिचा एकच लुक असणार आहे जो लेहंग्याचा असणार आहे, पण लास्ट मिनिट काही चेंजेस झाले आणि तिनं मग मला सांगितलं की साडी ही ट्रिप करावी लागेल ज्याच्यामध्ये तिच्या काही विधी होणार आहेत। मग त्यानंतर आम्ही ठरवलं की आम्ही मेकअप एकच करू, फक्त जेही मध्ये मध्ये टचअप्स लागतील ते आपण करूयात। तिचा फर्स्ट लुक कंप्लीट झाला होता आणि मुली एका साईडला सायडर्सही रेडी करत होत्या। फर्स्ट लुक झाल्यानंतर तिने लगेच फोटोग्राफरकडून तिचे फोटोजसुद्धा काढून घेतले। त्यानंतर ती तिच्या विधीसाठीही गेली। येताना तिने सेकंड साडी आणली होती जी तिला ड्रेप करायची होती, सो आम्ही सेकंड साडीही तिला ड्रेप करून घेतली। या साडीवर खूपच वर्क होतं त्यामुळे तिला बसवणं थोडं खूप हार्ड जात होतं। कशी मी ही साडी तिला बसवली। साडी तिला गुजराती स्टाईलने नेसायची होती कारण तिला डोक्यावर पदरही घ्यायचा होता, सो आम्ही तसंच केलं। सगळा पदर व्यवस्थित पिनअप पण करून घेतला आणि हा होता ब्राईडचा या साडीतला फायनल लुक। तुम्हाला जर सगळे लुक आवडत असतील तर मला कमेंट करून नक्की सांगत जा। या लुकनंतर डायरेक्ट ती तिच्या विधीसाठी गेली। फोटोज वगैरे काही काढत ती थांबली नाही कारण की ऑलरेडी तिला खूप लेट झालं होतं। त्यानंतर आम्हीही थोडा वेळ आराम करत बसलो कारण की खूपच कंटाळलो होतो। गेले 4 दिवस झालं कंटिन्यू कामं चालू होती आणि भूक पण खूप लागली होती। फायनली तिने नाश्ता पाठवला होता, सो आम्ही तो नाश्ता केला। त्यानंतर ती तिच्या शेवटच्या लुकसाठी आली। तिच्या डोक्याला खूप सारं कुंकू वगैरे लागलं होतं त्यामुळे परत मी ते रिमूव्ह करून परत टचअप केलं। डोक्यावर पदर ठेवला होता त्यामुळे हेअर्स पण खराब झाले होते, सो मला परत हेअर्ससुद्धा करावे लागले तिचे। सो तिचा ऑलमोस्ट 1 नाही 3 लुक झाले। एनिवे सो फायनल लुक असा होता तिचा। हेअर्सला पुन्हा एकदा टचअप करून घेतलं, हेअर्सला बीट्स वगैरे लावले आणि हा होता तिचा घागऱ्यामधला फायनल लुक। तिचा लेहंग्यावरचा लुक खूपच छान झाला होता आणि मला पर्सनली पण हा लुक खूप जास्त आवडलेला। सगळे लुक्स पण खूप छान झालेले, पण हा लेहंगावाला लुक खूप छान दिसत होता। फायनली तिच्या राहिलेल्या सगळ्या गोष्टी करून घेतल्या आणि त्यानंतर ती तिच्या एंगेजमेंटसाठी निघून गेली। ती गेल्यावर आम्ही पण लगेच पॅकअप स्टार्ट केलं आणि आजचा दिवस इथेच संपला। होपफुली तुम्हाला माझे व्हिडिओज खूप आवडत असतील आणि नक्की लाईक करा, कमेंट करा, शेअर करा। भेटू नेक्स्ट व्लॉगमध्ये। बाय।